अजित पवारांच्या वक्तव्यावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय, तर अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा असं दानवे यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार बोलत असताना निवडणूक आयोग झोपेत आहे का असा थेट सवाल देखील आता दानवे यांनी उपस्थित केलेला आहे। काल अजित पवार भाषणात असं म्हणाले की तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो, फक्त आमचं बटन कचाकच दाबा। त्यावरून टीका झाली आता सर्वसार्व केली जाते की मी ग्रामीण भाषेत बोललो। गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी होती अजित पवारांची। माझं एकच या सगळ्याला उत्तर आहे, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। काल अजितदादांचं वक्तव्य जर बघितलं तर खरं तर निवडणूक आयोग झोपलेला आहे का हा माझा निवडणूक आयोगाला प्रश्न आहे। की बटन दाबा आणि निधी घ्या हे प्रलोभन नाही आहे। तर हीच गोष्ट कोणी विरोधी पक्षाच्या लोकांनी केली असेल तर आता पण निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला असता। तिकडे रणजित सुरजेवाला जे आहेत काँग्रेसचे नेते काय बोलले, काहीच बोलले नाही। हेमा मालिनीविषयी विशेष काहीच बोलले नाही, पण त्यांना 2 दिवस प्रचाराला बंदी। जर राज्याचे अर्थमंत्री बटन दाबा आणि निधी घ्या म्हणजे हा धंदा आहे का, हा व्यवसाय आहे का, निवडणूक का लोकशाहीची प्रक्रिया आहे? आणि म्हणून निवडणूक आयोग सुद्धा झोपलेला आहे का अशा प्रकारचा प्रश्न आमचा निश्चित या निवडणूक आयोगाला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।